नाशिकच्या जोंधळे आजींनी पुस्तकाचं हॉटेल सुरू करून मोबाईलचा वापर कमी करा आणि पुस्तकं जवळ करा असा मोलाचा सल्ला दिलाय। पाहूया त्यांच्या आगळ्या वेगळ्या हॉटेलविषयी। नाशिकच्या भीमाबाई जोंधळे या आजींनी पुस्तकाचं हॉटेल हा अभिनव उपक्रम राबवला आहे। 75 वर्ष जोंधळे आजींनी आपल्या हॉटेलमध्ये रुचकर जेवणाबरोबरच ज्ञानरूपी पुस्तकांचा ठेवा जोपासला आहे। पोटाची भूक भागवण्याबरोबरच त्या ज्ञानाची भूक भागवतात। वाचन संस्कृती वाढावी आणि रुजावी हा त्यामागचा उद्देश असल्याचं आजी सांगतात। तरुण पिढी एवढी मोबाईलच्या आहारी जात, एका कुटुंबातले जर 4 मेंबर आले, कोणी कोणाशी संवाद साधित नव्हतं। मग त्याच्याकरता मी मेनू कार्ड कमी केले, पुस्तक टेबलावर आणले। त्याला असे संदेश देईल, आपण जर हातात पुस्तक घेतलं तर मुलगा पुस्तक घेईल। मोबाईल कमी करायचा, मुलाला जवळ बसवायचं, आपणही पुस्तक वाचायचं, मुलगा पण पुस्तक वाचेल असा महिलाला संदेश देईल। मी अब्दुल कलामच्या जन्मदिवशी मोफत पुस्तक वाटते। डोळे जेवण असं मोफत पुस्तक, लग्नाचा वाढदिवस असं मोफत पुस्तक, डॉक्टरचं गेट टुगेदर असं मोफत पुस्तक, महिलाची विषय असली तरी मोफत पुस्तक, असे मी पुस्तकाची ज्ञानाची शिदोरी प्रत्येक जणाला कार्यक्रम असो वाटते तुम्हाला सांगते। या हॉटेलमध्ये बसल्यानंतर वाचनालयात बसलो आहोत की काय अशी भावना ग्राहकांना येते। हॉटेलमध्ये प्रत्येक टेबलवर मेनू कार्ड सोबत पुस्तक वाचनाचा आनंद ग्राहकांना घेता येतो। त्याचबरोबर हॉटेलच्या भिंती कवितांच्या ओळी, प्रख्यात लेखकांच्या आठवणी, नाशिकच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देतात। पण इथं बघितलं तर हॉटेल कमी आणि ग्रंथालय जास्त आहे, विविध विषयांवरची पुस्तकं आहे। आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आपण टेबलावर बसलो इथं आपल्याला वेगळ्या विषयावरची पुस्तकं मिळतात आणि तिथं विषयाला काही हेच नाही, अगदी सर्व प्रकारचे शिवाजी महाराजांपासून गांधी, नेहरू, कादंबऱ्या, कविता, सगळ्या प्रकारची पुस्तकं इथं वाचायला मिळतात आणि बंधन नाही, किती वेळ तुम्ही वाचू शकता, बसू शकता। एक छान उपक्रम वाटला इथं आणि चांगली सुरुवात। माझा जो काही वेळ आहे, जो ऑर्डर दिल्यानंतर ऑर्डर आली आणि माझा जो काही वेळ आहे तो वाचला, त्यामुळे मला अतिशय आनंद झाला। त्याचबरोबर खाता खाता मी वाचत होते आणि वाचता वाचताही मी खात होते। हा आनंद मला प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभवायला भेटला। परिस्थितीतून माणूस घडत जातो हे आजीबाईंच्या व्यवसायानं दाखवून दिलं। चहाची टपरीपासून सुरू झालेल्या व्यवसायाचं पुढे हॉटेलमध्ये रूपांतर केलं। व्यवसायाला व्यवहार न मानता सेवाभाव मानून आजी आज यशस्वीरित्या हा व्यवसाय करत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली वाचाल तर वाचाल ही शिकवण जोंधळे आजींनी सत्यात उतरवली आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी भगवान पगारे, नाशिक। आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर।